श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री संत चरण कमलेभ्यो नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। श्री सांब परमेश्वराय नमः। श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। नमाम्यहं गणेशं तं पार्वतीनन्दनं शुभं विनाशयति विघ्नान्नो विद्याञ्च प्रयच्छति। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरवे सर्वलोकानां विषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। लूलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठानपुर्या सुधीसङ्गसेव्यं। चतुर्वेदतन्त्रे इतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। सन्मार्गदीपकन्नाथं प्रसन्नं पावनं शुभं अनन्तं वरदं नित्यं वन्दे दासगणं गुरुं। सुधाविजयिनीतापं शमनीलोकपावनं भारतीयस्यतं वन्दे वरदानन्दं पुनः पुनः। वरदानन्दं पुनः पुनः। सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवंताच्या असीम अहेतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप गुरु महाराजांच्या आपल्यावर असणाऱ्या अखंड छत्रछायेच्या कृपा फलस्वरूप प्रतिवार्षिक आपणच्या समाधी सोहळ्यानिमित्त प्रचलित असणारा सत्संग, त्या अंतर्गत आपण श्रवण करत होतो कशा प्रकारे नीतीपोटी उत्पन्न झालेल्या सुद्धा
सुनिश्चयवान सुदृढ अढळ असणाऱ्या साधकाला सुद्धा अपमानाचे घोट कसे पचवावे लागतात ह्याचं उदाहरण ध्रुव महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगामध्ये येतं. आता मानापमान हा विषय काही नवीन विषय का हो? भल्या भल्यांना मानापमान सहन करावे लागतात बरं. संत श्री गुलाबराव महाराजांचं एक शब्द खूप आठवतो. एकतर बालांध होते आणि बरं लोकोत्तर काही विलक्षण प्रतिभा असली शत्रूही त्या स्तरातले होतात, प्रतिस्पर्धी त्या स्तरातले होतात. गरिबाची स्पर्धा गरिबाशीच असते. सायकलवाल्याची स्पर्धा कुठपर्यंत कोणाशी असेल? जास्तीत जास्त स्कूटरवाल्यापर्यंत. BMW वाल्याची त्याची स्पर्धा नसते. तर सगळे ग्रंथ, सगळे सिद्धांत, सगळे प्राचीन साहित्य आता त्यांना मुखपाठ म्हणल्यापेक्षा तो एक यौगिक सामर्थ्य आणि त्यांच्या शब्दात बोलायचं झालं तर गुरुप्रसादाचा तो भाग होता की सगळे ग्रंथ, सगळे विषय त्यांना उपस्थित आहेत. तर लोक परीक्षेसाठी सुद्धा बोलवायचे. आपल्या पुण्यातलाच प्रसंग आहे. महाभारताचे सगळे खंड तुम्ही पाठ म्हणून दाखवा असं म्हणाले. आता ह्यांना चमत्कार दाखवायचा होता का? ह्यांना चमत्कार दाखवायचा नव्हता. कुठं तर व्याकरणाची परीक्षा घ्यायला म्हणून त्यांना बोलवलं आणि ह्यांनी मुद्दामून पाठ चुकवला. जे पाठ ते कंठस्थ व्याख्येसहित शिकवायचे तो पाठ त्यांच्यासमोर मुद्दामून चुकवला. नंतर विचारलं का चुकवला? ते म्हणाले एकदा बरोबर बोलले असते ना तर पुढं अजून 10 प्रश्न त्यांनी विचारून त्याच्यातून साध्य तर काहीच होणार नाही, आपल्याला जे साध्य करायचं आहे ते, आणि विषय दुसरी तिसरीकडेच कुठंतरी भरकटत जाईल. त्यापेक्षा जास्तीत जास्त काय होईल, मला अज्ञानी समजतील, आपल्या तर काही विषयच नाही. तर पुष्कळ ठिकाणी मान अपमान हा संतांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रसंग येतो. बरं किती अपमान सहन करण्याचा आणि किती त्रास सहन करण्याचा प्रसंग यावा. इतक्या मोठ्या महात्म्याला विष खावं लागलं होतं. गुलाबराव महाराजांच्या चरित्रात वर्णन आहे की ते वैतागून त्या भावकीच्या त्रासाला विष खाल्लं होतं. आता खूप मोठे योगी होते, मग ते नाही राहिलं शरीरामध्ये, वाचले तो भाग सगळा वेगळा. पण असे प्रसंग साधकांच्याही जीवनामध्ये येतात. गुलाबराव महाराजांचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. साधकांना जीवनामध्ये कुठले कुठले अडथळे येतात, कशा प्रकारचं त्यांना वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं, ह्याचं वर्णन करणारा एक वेगळा ग्रंथच आहे. त्यांचं वय 34 होतं. 34 वर्षामध्ये त्यांचं सगळं कार्य संपलं आणि त्यांच्या ग्रंथांची संख्या 134 आहे. बरं असं नाही की फक्त अध्यात्मावर आणि परमार्थाचा विषय. श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, आगम, दर्शन, तंत्र, योग, संगीत, आयुर्वेद, कुठलाच विषय आधुनिक विज्ञानापर्यंत, डार्विनच्या खंडनापर्यंत सगळं त्यांनी त्यावेळेस थिओसॉफिकल सोसायटी त्यावेळेस ट्रेंडिंगमध्ये होती. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं त्यावेळेस त्याचं खंडन. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जास्त महत्त्व देऊ नका, ह्या सोसायटीचं आयुष्य फक्त 10 वर्ष आहे अजून. आणि आज आपण नाव तरी ऐकतो का हो? तर मला सांगायचा मुद्दा हा होता, तर कोणी परीक्षा घ्यायला आणि कोणी अपमान करायला जर बोलवलं, अहो शंकराचार्य तत्कालीन काही लोकांनी शंकराचार्यांचे कानं भरले की हा जो आहे गोपी वेश, हा स्त्री वेश धारण करतो आणि एकीकडं वेदांत, एकीकडं दर्शन आणि दुसरीकडं अशा प्रकारची उपासना करतो वगैरे. त्यावेळेस हे खूप भ्रांती होते आणि खूप उलटसुलट बोलायचे लोक. तर गुलाबराव महाराज अशा ठिकाणी अगत्याने जायचे. लोक म्हणायचे जिथं अपमान होणार आहे तिथं मुद्दामून तुम्ही कशाला जाता. त्यांचा शब्द आहे की अपमान म्हणजे अपमान नसतो म्हणाले, अपमान म्हणजे तो अमृत प्राशन योग आहे असं.
असं म्हणाल. त्यांचा प्रसिद्ध शब्द होता अमृत प्राशन योग. आणि कदाचित सन्मानाचा साईड इफेक्ट होऊ शकतो असं ते म्हणायचे, पण अपमानाचा साईड इफेक्ट साधकाला होत नाही. किती प्रमाण आहेत. जसं तुकाराम महाराजांनी म्हणाले, निंदकाचे घर असावे शेजारी, किंवा कुठलं वचन आहे एकदम स्मरण नाही. तसंच तुलसीदासांनी सुद्धा म्हणले, निंदक नियरे राखिये, असं त्यांचं सगळ्या संतांनी हे असं वर्णित आहे. तर हा अपमानाचा प्रसंग प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये, कुठला असा संत आहे की ज्याला ह्याच्यातून नाही जावं लागलं. पण लक्षात घ्या, एखाद्या घटनेमुळे, एखाद्या निमित्तामुळे एखाद्याला वैराग्य प्राप्त झालं किंवा एका परमार्थाच्या मार्गाकडे वळला, तर ते त्याचं मुख्य कारण आहे हे कधी समजू नये. आपल्याकडे कारणाची मीमांसा करताना 2 कारणं मुख्यतः सांगितल्या जातात दर्शनामध्ये. प्रसिद्ध शब्द आहेत. कुठले कुठले? एक तर आहे निमित्त कारण आणि दुसरं आहे उपादान कारण. तर उपादान कारण हे मुख्य कारण असतं. आता वेदांत न्यायामध्ये त्याला समवायी कारणं म्हणतात आणि त्याचं थोडीशी व्याख्या वेगळी आहे, पण आपला सिद्धांत वेदांताचा आहे म्हणून न्याय वैशेषिक सांख्याला बाजूला ठेवूया. उपादान कारण हे मुख्य कारण असतं. संतांच्या जीवनामध्ये परमार्थाकडे वळण्याच्या ज्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात, तपस्या असेल, साधना असेल, ह्यांच्याकडे वळण्याच्या ज्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात, त्या घटना ह्या फक्त आणि फक्त निमित्त कारण असतात, हे लक्षात ठेवावं. तेवढ्यामुळेच ते परमार्थाकडे वळले असा त्याचा अर्थ होत नाही. परमार्थाकडे वळण्याचं मुख्य उपादान कारण काय? मुख्य उपादान कारण त्यांचे जन्मजन्मीचे संस्कार हे मुख्य उपादान कारण आहे. बरं, आता पुढं तो विषय येणार आहे, पण आता विषय निघाला आहे म्हणून सांगतो. ध्रुव महाराज परत येताना, आता हा विविध संतांनी दिलेला भाव आहे. बरं, त्यांच्या मनामध्ये सहज आलं, देव किती सरळ आहे, 6 महिन्याच्या तपस्येमध्ये भेटला हो मला, आणि येताना एक महात्मा भेटले. आता मनीचा भाव जाणणं हे काही योगांसाठी काही दुर्लभ गोष्ट नाही आहे. त्यांनी जवळच एक हाडांचा पहाड दाखवला आणि ध्रुव महाराजांनी पाहिला आणि कुणाच्या हाडांचा आहे? ते म्हणाले, हे तुझ्या पूर्वजन्मीच्या हाडांचा पहाड आहे. इतके जन्म तुझे तपस्या करण्यामध्ये गेलेत, शेवटचे 6 महिने राहिले होते ते ह्या जन्मात पूर्ण झाले. अरे कुणाची यात्रा किती जन्मापासून आहे आपल्याला काय? माऊलींसारख्यांनी म्हणावं, माझिया सत्यवादाची ये तप केले मिया बहुकल्प. हे आजचं नाही आहे, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतोय, हे कल्पकल्पांतापासून किती जन्मांपासून हे चालत आलं आहे. ज्यांना आपण ज्ञानेश्वर भगवान विष्णू म्हणतो त्या माऊलींनी असं म्हणावं. म्हणून जन्मजन्मांतराचे संस्कार हे परमार्थाकडे, साधनेकडे, तपस्येकडे वळण्याचं मुख्य उपादान कारण असतं. निमित्त त्याला छुटपुट काहीतरी होतं. लोक सरळ म्हणतात संतांच्या जीवनामध्ये सुद्धा की त्यांचं दिवाळं निघालं म्हणून ते परमार्थाकडे वळाले. बघा, खायला काहीच नव्हतं, मग आता करायचं काय, तर देवाचं नाव, सरळ म्हणतात. खायला काही नसणारे लोक काही कमी नाही आहेत, पण देवाचं नाव तोंडाला येतं का? पहा, बहुत सुकृतांची या जोडी म्हणून विठ्ठली यावं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून काम नाही म्हणून भक्ती हे काही शक्य नाही. बरं, हां, भक्तीचा कदाचित अभिनय होऊ शकतो. हां, पुष्कळ असं म्हणजे वास्तविक परमार्थ नाही, पण जे महाराज की जे प्रशिक्षण आहे ना आजकालचं ट्रेंडिंग, त्याच्यामध्ये हा भाग असू शकतो की बाबा काहीच जमलं नाही तर एखाद्या पीठाचा महंत करून टाका त्याला, किंवा एखाद्या जागेवर एखादा आश्रम बांधून त्याला बसवून टाका. काहीच नाही करायचं त्याने. 12 वर्षाचं मौन, महाराज मौनात आहेत, असं आम्ही डोळ्यांनी पाहिलंय उत्तरेत वगैरे. तर गमतीचा भाग सोडा, कल्याण झालं तर झालं,
4 लोकांचं कल्याण त्या निमित्ताने झालं तरी खूप आहे. तर अपमान झाला म्हणून तपस्येला लागले असं नाही. तपस्येला लागणारच होते, पण काहीतरी निमित्त त्यासाठी घडतं. गीतेमध्ये देव काय म्हणतात अर्जुनाला, की अर्जुना तू मारलं नाही तरी हे मरणार आहेत, म्हणून तुला काय व्हायचं आहे, तुला फक्त निमित्त व्हायचं आहे. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन, तुला फक्त निमित्त व्हायचं आहे. हे तर गेलेले आहेत, हे तर मेलेले समजतो. हे कुठपर्यंत जिवंत आहेत, जसं अजगराने अर्ध बेडूक गिळ आहे, अर्ध प्राणी गिळ आहे. आता साप अजगर वगैरे तुम्ही पहा, एकदम गिळत नाहीत, ते हळूहळू अर्धा अर्धा असं खेचत मग ते पूर्ण गिळून घेतात. अर्ध म्हणजे तोंड उघडलेलं आहे त्या बेडकासाठी, तोंड उघडलेलं आहे, ते बेडूक आत आले, आता फक्त बंद करेपर्यंत तो जिवंत आहे. तर असंच मी त्या महाकाळ स्वरूपामध्ये, त्या विराट स्वरूपामध्ये ह्यांना सगळ्यांना गिळून घेतलंय. तू फक्त निमित्त हो, यशासाठी निमित्त हो. तर निमित्त काही ना काही कारण होत असतं. म्हणून कधीही असं समजू नये की ज्याला काही जमत नाही तो भक्ती करतो, ज्याला काही जमत नाही तो वैराग्याकडे वळतो, असं कधीच समजू नये. गोस्वामी तुलसीदासांच्या सुद्धा चरित्रामध्ये असाच प्रसंग आहे. लोक सरळ म्हणतात बायकोनी रागवल्यामुळं साधू झाले. आता बायकोनी रागवल्यामुळं जर साधू होत असते तर कोणी गृहस्थ राहिला असता का? कोण असा भाग्यवान वाचलेला आहे ज्याला कधी तो अमृत प्राशन योग आलेला नाही? सगळेच दंडी संन्यासी, त्रिदंडी संन्यासी, परमहंस परिव्राजकाचारी. बायकोच्या रागवण्याने कोणी विरक्त होत नसतो, बायकोच्या रागवण्याने कोणी संन्यासी होत नसतो. त्याला एखादं निमित्त घडत असतं आणि त्यातून मग जसं मोठं काय गोदाम आहे, त्याच्यामध्ये खूप चारा आहे आणि त्याला पेटायला एक आगीची छोटी ठिणगी पर्याप्त आहे. ती लागली की मग सगळं पेट धरतं. सांगायचं तात्पर्य, या महापुरुषांच्या जीवनामध्ये, साधकांच्या जीवनामध्ये आपल्याला असे प्रसंग घडतात. मी ह्यासाठी सांगितलं की आपल्या परंपरेत नाही, पण हे बघा, विकृत विचार करणारे, उलटा विचार करणारे आणि आपल्या खालच्या स्तराने विचार करणारे लोक असतातच. मला हे चिंतन ह्यासाठी करावं वाटलं, हे चिंतन हे त्यावेळेस फुरलं ज्यावेळेस पूज्य दादांबद्दल असं कोणी काही म्हणाले की ते शासकीय ह्याच्यात सेवेत होते आणि त्यांना मग साधूचा वेश धारण करावा लागला इत्यादी, आणि त्या अनुषंगाने सहज ते साधनेत आले. असं सहज साधनेत येता येत नसतं जोपर्यंत जन्मोजन्मीचे संस्कार नाही येत ना. अरे साधनेत येईल तरी इतकं मोठं 10 खंडातलं समग्र वाङ्मय, समग्र साहित्य हे बिना पूर्वजन्मीच्या संस्काराचं शक्य आहे? हे बिना ईश्वरीय प्रसादाचं शक्य आहे? प्रारब्ध असतं. प्रारब्ध तर महापुरुषांना, संतांना सुद्धा सोडत नाही. म्हणून असेल शासकीय सेवेचा काही भाग असेल, अजून काय त्या गुंडाचा तो प्रसंग असेल, इंग्रजांच्या काळातला तो गुंड, ते निमित्त काही का झालेलं असेल, पण साधूचा वेश जरी प्रामाणिकतेने धारण केला, त्या वृत्तीचं अंतरंग असणं खूप आवश्यक असतं बरं. आणि ते अभिजात पूज्य दादांमध्ये, पूज्य आप्पांमध्ये बघायला मिळतं. आत असल्याशिवाय इतकं प्रासादिक साहित्य हे निघणं शक्य नाही बरं. म्हणून मला आपल्या परंपरेचं काव्य, दादांचं काव्य असेल, आप्पांचं काव्य असेल, ह्याला काव्यसुद्धा मला वाटत नाही. कारण की आज काव्याचा सुद्धा इतका स्तर खाली आला आहे की काय फक्त यमक जुळवणे म्हणजेच काव्य राहिले. तला तन पला प लावलं की झालं काव्य.
आपलं काव्य हे पूज्य दादांचं काव्य, पूज्य आपांचं काव्य हे अगदी मंत्रवत आहे. त्याला साधी कवितासुद्धा म्हणता येत नाही. ते पाठ करत असताना ज्या प्रकारे रामदास स्वामींचे मनाचे श्लोक मंत्रांसारखे आहेत ना, मनावर परिणाम करतात. अर्थ जाणून त्याचा पाठ केला तर चांगलीच गोष्ट आहे. अर्थ न जाणता सुद्धा जरी पाठ करवला ना तरी मनाची शते ऐकता दोष जाती, मती म्हणते साधना योग्य होती. या फळाचा प्रत्यय आल्याशिवाय राहणारच नाही. ते एक एक श्लोक मंत्र आहे, सामान्य कवित्व नाही आहे. ते जसं कवित्व ज्ञानोबा माऊलींना अपेक्षित आहे ना, त्या परतत्वाचा स्पर्श करणारं काव्य हे आपल्या परंपरेचं आहे. म्हणून एक एक ओवी, एक एक श्लोक, एक एक प्रकरण हे मंत्रासारखं वाटतं आणि मला तर वेदाच्या सूक्तासारखं वाटतं. कथा आख्यान हे वेदात येत नाहीत का? उपनिषदांमध्ये नाहीत का? ब्राह्मण ग्रंथांमध्ये नाही आहेत का? आता त्या नभगाची कथा जी भागवतात येते, अंबरीषाचे पूर्वज आजोबा, त्याची कथा शतपथ ब्राह्मण ग्रंथात आलेली आहे. अजून पुष्कळ आख्यान आहेत. आता नचिकेताचं आख्यान असेल, अजून हे सगळे उपनिषदांमध्येच आलेले आख्यान आहेत. याज्ञवल्क्यांचं आख्यान असेल. तर मला पूज्य दादांनी लिहिलेले सगळे आख्यान हे अशा प्रकारचे वाटते. म्हणून ह्यांची तुलना हे सामान्य काव्य साहित्यिक ह्यांच्याशी अजिबातच होऊ शकत. हे साक्षात ऋषींच्या मुखातून, ऋषींच्या, जसं समाधी भाषा व्यासस्य असं भागवताबद्दल म्हणलं आहे ना. भागवत ही हा साधा ग्रंथ नाही तर व्यासांची समाधी भाषा आहे. तसं हे सगळं काव्य आहे ना, हे सगळं साहित्य आहे ना, हे सगळं पूज्य दादा आणि आपांची समाधी भाषा आहे. जे सगळ्या सिद्ध संतांना अपेक्षित होतं, त्या संतांच्या अपेक्षेनुसार समाधीमध्ये जे स्फुरलं ना, बरं, ज्याचे कुठं प्रमाण उपलब्ध नाही आहेत, कुणाच्या मनामध्ये काय आहे त्याच्या मनोवृत्तीचं सुद्धा लेखन पूज्य दादांच्या आख्यानांमध्ये. हे कसं शक्य होतं? वाल्मिकी रामायण लिहायच्या आधी ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना वर दिला की तुला सगळं यथार्थ समजेल. इतकंच काय, कुणाच्या मनीचे केव्हा कधी भाव होते हे सुद्धा तुला समजेल. ज्यावेळेस वाल्मिकी म्हणाले की अहो माझं काय सामर्थ्य आहे मी ते रामायण लिहावं आणि हे सगळं करावं, त्यावेळेस ब्रह्मदेवांचे हे वाक्य आहेत. ज्यावेळेस आपल्याला आज्ञा करत असतात ना संत महापुरुष, साईबाबांनी ज्यावेळेस आज्ञा केली ना दादांना, त्यावेळेस नुसती आज्ञा नाही केली, त्यासोबत हे अतिदिव्य आणि अलौकिक बळसुद्धा ते देत असतात. म्हणून आपण खरोखर भाग्यवान आहोत. आपल्या कानावर नेहमी हे मंत्रमय, हे सूक्तमय, हे वेदमय हे साहित्य कानावर पडतं. आपल्या जवळपास सगळ्यांना पाठ आहे. ह्या बाबतीत मीच खूप कमी भाग्यवान आहे. आणि तो प्रसाद आता पूज्य दादा, पूज्य आप्पा हे तर सिद्धकोटीतले आहेतच, पण त्यांचं चिंतन करता करता, त्यांच्या साहित्याचं सेवन करता करता इतरांना सुद्धा किती सुंदर स्थिती प्राप्त होते. आपणासारिखे करती तात्काळ. त्यांच्या सेवनाचा महिमा असा आहे की जवळपास सर्व शिष्य, मला तर कीर्तनाची तर आश्चर्यच वाटतं की हे प्रोफेशनल कीर्तन नावाचा हा विषयच नाही. सगळे कर्मयोग करतात, काही ना काहीतरी सेवा, जॉब हे करतात आपल्या परंपरेमध्ये. आणि तो हे कर्मयोग करत असताना अगदी निष्काम, म्हणजे निष्काम कीर्तन सेवा असेल, प्रवचन सेवा असेल, परमार्थ सेवा असेल, ही करतात. हा किती मोठा आदर्श आहे. आणि प्रत्येकजण काव्य स्वतंत्र करायला तो तितका सामर्थ्यशाली आहे. बरं, मी काल सहज जाऊ द्या, कुलूप लागलंय मला पाठीमागून, सोडा. सद्गुरुनाथ महाराज की जय. ते काव्य ह्या आपल्या गुरु महाराजांच्या कृपेने स्फुरत असतं. 12व्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ह्याचा उल्लेख केला. आता मी सविस्तर त्या विषयामध्ये जाणार नाही, पण
हे असा प्रसाद प्राप्त होत असतो. आणि साधनेकडे वळण्यासाठी, तपस्येकडे वळण्यासाठी, तीव्र मार्गाला भगवंताच्या लागण्यासाठी काही ना काहीतरी निमित्त आवश्यक असतं. ते निमित्त त्या सुरुची मातेच्या अपमानाच्या माध्यमातून ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये घडलं. ध्रुव महाराज आपल्या आईकडं आले. आईकडून आता आईला लहान मुलांकडून, इतर सगळ्या मित्रमंडळींकडून सगळा प्रसंग घडलेला कळाला होता. आता ह्या अशा वेळेस आपल्या लेकराचा अपमान आपल्यामुळं झालेला आहे, आपल्या सवतीकडून झालेला आहे आणि आपलं लेकरू रडत रडत आपल्याकडं आलेलं आहे. अशा वेळेस आईने काय उपदेश करावा? हा प्रसंग समजा आपल्या जीवनामध्ये घडला असता तर आपण कसं वागलो असतो? आपण काय कसं हे केलं असतं? आपलाही काळ येईल बेटा, आपणही बदला घेऊ. कसं असतं बदला कसा घ्यायचा आणि काय? अहो माता मावल्या ज्या वेळेस वाद घालतात ना, अहो सांगतात ते ननंदेला, 12 वर्षापूर्वी तुम्ही मला हे म्हणला होतात. 12 वर्षापासून त्या अपमानाचा आणि त्या अपशब्दाचा ते कचरा डोक्यात भरून ठेवलाय. 12 वर्ष. कालच्या कीर्तनाला अभंग कुठला घेतला होता हे विचारलं तर आठवत नाही हो. हां, विनोद आठवतोय तो. काय अपमान काय झालाय, वाईट काय म्हणलं, वाईटच लक्षात राहतं. ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे. बरं, आता रडत रडत आपलं बाळ आलंय आणि काय उपदेश केलाय सुनीती मातेने? बघा, आपल्या भारतीय परंपरेच्या माता मावल्यांचा एक एक उपदेश असा आहे. इथं सुनीतीने केलेला ध्रुवाला उपदेश, महाभारतामध्ये पांडवांना केलेला कुंतीने उपदेश, अजून महाभारतामध्येच पुष्कळ उपदेश आहेत जे स्त्रियांनी उपदेश केले. मग ते विदुलेचा उपदेश असेल, चुडालाचा उपदेश असेल, अजून योग वसिष्ठामध्ये जर गेलात तर तो लीलेचा उपदेश असेल, अजून दत्त भार्गव संवाद त्रिपुरा रहस्यामध्ये गेलात तर अजूनही स्त्रीने केलेला उपदेश असेल. हे उपदेश खरोखर स्वर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखे आहेत. मी तुम्हाला एक हे नाही सांगत बरं, एक उदाहरण नाही देत का? एखादं उदाहरण म्हणलं तर तो अपवादही असू शकतो. हे सगळे उदाहरणं तुम्हाला देतोय. काय सिद्ध होतं ह्याच्यातून? आपल्याकडे माता मावल्यांची प्रगल्भता किती होती, आपल्याकडे माता मावल्यांच्या विद्वत्तेचा, ज्ञानाचा स्तर कसा होता. उपनिषदांमध्ये सर्वज्ञ कल्प असणारा सर्वोच्च ब्रह्मज्ञानी म्हणून याज्ञवल्क्यांचा आख्यान आहे. त्या याज्ञवल्क्यांची सुद्धा अंतिम परीक्षा घेणारी ही स्त्री होती, गार्गी. म्हणूनच कदाचित त्या स्तराची ती विदुषी, महाविदुषी, याज्ञवल्क्यांचीही परीक्षा घेऊ शकणारी अशी असण्यामुळंच कदाचित आपण वसुताईंचंही नामकरण तसंच केलं असेल. आणि ती प्रज्ञा ही वसुताईंच्या वाणीमध्ये उतरलेली दिसते. बरं, मी जसं काल म्हणल्यासारखं मी अप्रत्यक्षपणे खूप लाभ घेतला आहे गोरठ्याच्या चिंतनाचा. मग ते जुने कीर्तनं असतील आप्पांचे यूट्यूबवर ऐकून, अजून वसुधाईंचे कीर्तनं असतील, अशा मी श्रवण पुष्कळ केलं आहे. त्यामुळे तो प्रसाद मला लाभला आहे. त्यामुळं मी अल्पमतीने त्याबद्दल बोलतो आहे. सांगायचं तात्पर्य की आपल्या माता मावल्या ह्या इतक्या क्रांतदर्शी उपदेश करायचे की त्यातून इतिहास घडायचा. आता उदाहरण देतो. बरं, सैद्धांतिक पातळीवर उपदेश करायच्यावर धृतराष्ट्राने महाभारतामध्ये संजयाला
पडवून पाठवलं की माझे लेकरं नालायक आहेत, तुम्ही जर खरोखर सज्जन असाल ना, तुम्ही जर स्वतः धार्मिक असाल तर तुम्ही तरी युद्ध करू नका. हे पापी आहेत, तुम्ही हे निर्बुद्ध असतील, तुम्ही तर स्वतःला बुद्धिमान बनवता, तुम्ही तर धार्मिक हे चांगलं शस्त्र आहे बरं. सज्जनतेलाच त्याच्याच गळ्यात घालून त्याला मारून टाकायचं. हिंदू समाज असाच दाबल्या चालला आहे. तुम्ही तरी सहिष्णू आहात ना, तुम्ही कशाला प्रतिकार करतायत? तुम्ही सहिष्णू आहात ना, तुम्ही वसुधैव कुटुंबक आहात ना, तुम्ही दबून राहा, असंच म्हणून दाबण्यात येते. आणि हा वेडा समाज अतिथी देवो भव आणि अजून काय वसुधैव कुटुंबकम ह्याच्या नावाखाली सामाजिक अत्याचार सहतोय. अहो समाजकंटक हे कुठं अतिथी असतात का? अतिथीची व्याख्या पूज्य अण्णांनी काल सांगितल्याप्रमाणे, जो दारावर आला, जो अचानक आला, तो अतिथी आहे. जे षडयंत्र ठरवून जागतिक स्तरावर तुमच्या देशाचं नुकसान करायला निघालेत आणि ते तुमच्या देशामध्ये शरण घ्यायच्या निमित्ताने आलेत, असे अतिथी असतात का? विवेकच नाही. आणि पांडवांवर त्या संजयाच्या त्या धृतराष्ट्र चालाक आहे बरं, खूप आंधळा जरी असला तरी, तर छान इतकी मस्त पट्टी पडवली होती. 3 पांडव तर युद्धाच्या विरुद्ध झाले. धर्मराज युधिष्ठिर, अर्जुन आणि नकुल. नेहमी युद्धाच्या तयारीच्या नावाने बोटं मोडणारा भीमसुद्धा म्हणाला, तो तटस्थ झाला. तो म्हणाला युद्ध झालं तर लढेल, पण नाही झालं तर चांगलं आहे. फक्त एकटा सहदेव होता, तो म्हणाला की बाबा कोणी नाही लढला तरी मी युद्ध करेल. इतका बुद्धीवर प्रभाव झाला या सगळ्यांच्या. आणि त्यावेळेस त्याच्यामधूनच ती संकल्पना आली 5 गावाची, की बाबा 5 गाव दिले तरी आम्ही संतुष्ट आहोत. अख्खं राज्यच ह्यांचं होतं, मग अर्ध्यावर ह्यांची वाटणी केली. त्याच्यामध्येही ते अर्धही द्यायला तयार नाहीत. हे 5 गावावर आले, तेही द्यायला तयार नाहीत. बरं, हे सगळं ह्यांनी 5 गावाचा प्रस्ताव घेतला. मग भगवान श्रीकृष्ण शांती वार्तेला निघाले. मग शांती वार्तेला हस्तिनापुरात आले आणि कुंती माता तिथंच होती. कुंती मातेला भेटून ज्यावेळेस परत पांडवांकडे जायला निघाले, त्यावेळेस कुंती मातेने पांडवांना उपदेश केलेला आहे. सोन्याच्या अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा उपदेश आहे. आणि कुंती माता म्हणाली की विस्तृत उपदेश आहे. एवढंच त्याचं सार आहे की ज्या हेतूसाठी एक क्षत्राणी आपल्या मुलांना जन्म देते तो काळ हा येऊन ठेपलेला आहे आणि इथून मागे हटायचं नाही. क्षत्रियांचं कर्तव्य काय हो? अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध उभं टाकणे. बरं, हे कर्तव्य आहे. अजून एक दुजोरा विषय निघाला आहे. म्हणून द्रोणाचार्यांजवळ ज्यावेळेस पांडवांचं सगळं शिक्षण पूर्ण झालं, आपल्याकडे पद्धत आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायची. आणि गुरुदक्षिणा द्यायची तर अर्जुन सर्वात प्रिय शिष्य होता द्रोणाचार्यांचा. द्रोणांनी अर्जुनाकडे एक गुरुदक्षिणा स्वतःहून मागून घेतली. काय गुरुदक्षिणा मागून घेतली हे ह्यासाठी लक्षात घेणं आवश्यक आहे. भारतीय दर्शन, भारतीय दृष्टिकोन हे ऐकल्यावर सुस्पष्ट होतं. द्रोण म्हणतात, उद्या जर धर्मासाठी, नीतीसाठी, न्यायासाठी तुला माझ्या विरुद्धसुद्धा शस्त्र उचलावं लागलं ना, तरी तू ते उचलशील, ही मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा पाहिजे. अरे इथं सगळंच्या सगळं तत्वांसाठी आहे. क्षत्रियांनी युद्ध करायचं आहे तत्वांसाठी, स्वार्थासाठी नाही. सगळंच्या सगळं तत्वांसाठी. एखादा आपद्धर्म जर स्वीकारावा लागला तरी तो स्वीकारून त्या मार्गाने
आपल्याला चालावं लागेल तर हरकत नाही, पण ते सुद्धा तत्वासाठी असावं, ते सुद्धा निस्वार्थतेसाठी असावं. छोटंसं उदाहरण, हे प्राचीन उदाहरण आहे, ठीक आहे. वर्तमानातलंही उदाहरण काही आपल्या इतिहासातलं ऐकलं म्हणजे लक्षात येतं. स्वराज्यासाठी आटापिटा करणारे, थंड पडलेल्या सगळ्या भारतीय समाजाला जागवणारे, द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणवणारे लोकमान्य टिळक, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांना म्हणवल्या जातं, संपूर्ण भारतीय समाजामध्ये आपल्या स्वातंत्र्यासाठी तळमळ जागृत करणारे लोकमान्य टिळक संपूर्ण भारताचं नेतृत्व करत होते बरं. आणि त्यांना एकदा एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही इतके कष्ट सोसताय, इतके प्रयत्न करताय, तुम्ही समजा की जर देशाला उद्या स्वातंत्र्य मिळालं तर परवा तुम्हाला कुठलं मंत्रिपदाची शपथ घ्यायला आवडेल? किती गोड प्रश्न आहे. उद्या जर देशाला स्वातंत्र्य मिळालं तर परवा तुम्हाला कुठल्या मंत्रिपदाची शपथ घ्यायला आवडेल? टिळक म्हणाले, देशाला जर उद्या स्वातंत्र्य मिळालं ना तर परवा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचा शिक्षक म्हणून सेवा सुरुवात करेल. माझं काम हे पदभोगणं नाही आहे. माझं काम, मी हे सगळं संघटन देशभर करून हा जो आटापिटा करतोय हा माझ्या स्वार्थासाठी नाही, हा फक्त तत्वासाठी, हा फक्त देशासाठी आहे, हा या देशातल्या समाजासाठी. स्वार्थ नावाची चीज नाही. जे करायचं आहे ते फक्त तत्व म्हणून करायचं. ते म्हणायचे माझा जिव्हाळ्याचा विषय गणित आहे. आता मला प्राप्त परिस्थितीनुसार मला माझा जिव्हाळा बाजूला ठेवून समाजासाठी कार्य करावं लागते, तो भाग वेगळा. हाच तर निष्काम कर्मयोग आहे. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. सहज तुम्हाला परिस्थितीनुसार प्राप्त काय प्रसंग आहे, काय तुम्हाला कर्तव्य आहे, ते दोषयुक्त असलं तरी ते करावं. सुनीती मातेच्या समोर ध्रुव महाराज येतात आणि सुनीती माता अमोघ उपदेश करते, अतिदिव्य उपदेश करते. दीर्घं श्वसन्ती वृजिनस्य पारम् अपश्यति बालकमाहबाला मामङ्गलन्तातबरेषु संस्था भुङ्क्ते जनो यत् परदुःखदस्तत्. बेटा, पहिले शब्द आहेत काय बाबा, काय म्हणावं या हृदयाच्या उदारतेला? मामंगलम तात परेषु मंस्था. बेटा बाळा ध्रुवा, कुणाबद्दलही ना मनामध्ये वाईट विचार आणू नये बरं. कुणाचंही ना आपण अमंगल चिंतू नये बरं. अपमान सहन करून आपल्या सौदीकडून तो ध्रुव आलाय आणि त्याला आई म्हणते, तू कुणाबद्दलही मनामध्ये द्वेष नको बाळगून घेऊ. तुझ्या मनामध्ये कुणाच्याही प्रती द्वेषाची गाठ असता कामा नये. तुझ्या सावत्र आईने तुला अपमान केलाय, तू त्या सावत्र आईच्या बद्दल मनामध्ये द्वेषाची गाठ ठेवायची नाही. हे आपल्या लेकराचा अपमान केल्यावर आई शिकवते. जगाच्या पाठीवर अशी शिकवण कुठं मिळेल का? हां, थोडासा काही अपमान झाला तर बेटा विसरू नकोस, बदला घ्यायचा आहे आपला, हे शिकवणारे तर पुष्कळ असतात. पण असा घोर अपमान होऊन सुद्धा बेटा मनामध्ये ना द्वेषाची गाठ ठेवू नको बरं. आणि कदाचित हीच गाठ मातेच्या ह्याच उपदेशाचा बारकावा ध्रुव महाराजांकडून उपेक्षित राहिला, म्हणून नंतर त्यांना पश्चातापाची वेळ आली आहे. थोडी प्रसंग चाललाय म्हणून सांगतो. भगवत दर्शन झाल्यानंतर परत येताना वर मिळालं की तू आता राज्य कर, सगळं कर. ध्रुव महाराजांच्या मनामध्ये विचार आला की मी इतक्या अल्पावधीमध्ये भगवंताला प्राप्त करून घेतलं आणि काय मिळवलं? राज्य. काय मिळवलं? ध्रुवपद. अरे कुठलं का पद असंही ना, पण प्रलयामध्ये तर सगळंच नष्टच होणार आहे की नाही?
शेवटी अनित्यच आहे की नाही. मग शेवटी मिळवली काय, मी भौतिकच गोष्ट मिळवली ना. हे चिंतन ध्रुव महाराजांच्या मनामध्ये परत येताना चाललंय. तर हे कशामुळं झालं, हे ह्यामुळं झालं, आईने हा जो उपदेश जो केला ना, की बेटा कोणाचं अमंगल चिंतन नको करू, मनामध्ये ही गाठ नको. आणि ह्याचा हा विचार राहील. आता बरं, लहान लेकराकडून आपण ती अपेक्षा तरी काय करू शकतो. अहंकार अशी गोष्ट आहे, द्वेष अशी गोष्ट आहे की ते कधी स्वाभिमानाचा रूप घेते, कधी अजून कशाचा रूप घेऊन ती मनामध्ये राहते. आम्हाला आमचा काही स्वाभिमान आहे की नाही. स्वाभिमानाच्या नावाखाली कधी अभिमान येतो, कधी काय होतं याचं काही सांगता येत नाही. बरं, दोष हे सुद्धा विविध रूप धारण करून येतात. होता असं ध्रुव महाराज हे त्या तीव्र त्या त्वेषाने, त्या झालेल्या अपमानाचं स्मरण त्यांच्या मनामध्ये राहिलं आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांनी घरदार सोडण्याचा निश्चय केला, वनामध्ये जायचा निश्चय केला. आईचं वगैरे म्हणणं असं होतं की बाबा, इतर संतांनी जो दिलेला भाव आहे तो बोलतोय मी, की तू महलात राहून तप कर ना. पण जसं तप ध्रुव महाराजांना अपेक्षित होतं ते काही त्या आईच्या जवळ राहून करणं शक्य नव्हतं. म्हणून वनात जायचा निश्चय करतात. एका रात्री गपचूप आपलं स्थान सोडून जातात, वनाकडे निघतात आणि कुठं जायचंय माहीत नाही, काय करायचंय माहीत नाही, कसं करायचंय माहीत नाही, काय साध्य होईल माहीत नाही. डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधार. पण प्रसिद्ध वाक्य आहे ना, प्रसिद्ध म्हण आहे ना, जर आपण देवाकडे एक पाऊल टाकलं ना, देव आपल्याकडे 10 पाऊलं देव आपल्या जवळ येतो. बरं, अरे देवाच्या भरोश्यावर, देवासाठी घर सोडलंय ना, आता सगळ्याचा सगळा योगक्षेम निर्वहन करण्याचं त्याची जबाबदारी भगवंताची. लक्षात घ्या, योगक्षेम ह्याचा अर्थसुद्धा इतका आपण ढोबळ करून टाकला आहे. योगक्षेम म्हणजे काय, खाय प्यायची व्यवस्था बस. अरे योगक्षेम म्हणजे साधकाला ज्या अवस्थेला जे पाहिजे ते मिळवून देणं म्हणजे योग आहे. त्याला जे प्राप्त झालंय ते त्या सगळ्या साधन चतुष्टय आदी शब्दमादी सगळ्या संपत्तीचं रक्षण म्हणजे क्षेम आहे. मी गंगोत्रीला भगवत कृपेने मला साधनेचा जो अवसर मिळाला, त्यामध्ये गंगोत्रीचे जुने महात्मा सांगतात की म्हणजे त्यांनी मला हा प्रसंग सांगितला. बरं, ते योगक्षेमाचं चिंतन मला त्यांच्याकडून हे प्राप्त झालं. ते म्हणाले, भारत ज्यावेळेस परतंत्र होता त्यावेळेस इथले साधू, मिठावर टॅक्स होता, तर मीठ मिळत नव्हतं, मिठाची कुठली भिक्षा मिळत नव्हती. तर ती एकतर 2 पोळ्या मिळायच्या. कुणाकडून, त्या गढवाल नरेशकडून. राजाकडून साधूंची काहीतरी व्यवस्था म्हणून 2 पोळ्या भेटायच्या आणि त्या बिना मिठाच्या, कधी चांगली पंगत असेल तर वरण मिळायचं फक्त, भाजी नाही, गोडधोड नाही, काही नाही. आणि कधी कधी तर ते असं खूप हालाकीनी बरं, हे एक वेळ 24 तासामध्ये फक्त 2 पोळ्या आणि जास्तीत जास्त वरण, फक्त 1 वाटी 2 वाटी जे असेल ते, ह्याच्यावर 24 तास काढायचे, मीठ नाही. तर खूप मला तर खूप विशेष त्यांनी काय काय त्यांच्या अडचणी असायच्या वगैरे सगळं सांगितलं. आणि मग मी विचारलं की महाराज, भगवान ने तो कहा है ना गीता जी में कि योगक्षेमम वहाम्यहम, इसके बावजूद भगवान के नाम पे घर छोड़ने के बावजूद भी उन्हें इतनी तकलीफ़, इतना सहना पड़ा, खाने पीने के लिए भी अच्छा उन्हें कुछ अन्न इत्यादि नहीं मिला, तो भगवान की उस प्रतिज्ञा का क्या. ते म्हणाले, तुमने योगक्षेम का अर्थ ही गलत पकड़ा है, इसलिए गलत व्याख्या हो रही है. योगक्षेम का अर्थ केवल खाना पीना नहीं है,
उस समय के साधुओं में जो साधन चतुष्टय संपन्नता होती थी, उस समय के साधुओं में जो समाधि षट संपत्ति होती थी, उसकी जो रक्षा होती थी ना, इस कारण से उस साधन की, उस वैराग्य की, उस भक्ति की, उस ज्ञान की, उसे प्राप्त भगवान कराते थे। जो सुदृढ़ता से उस समय कराते थे, वो आज दिखता है क्या आपको? वो इसलिए नहीं दिखता क्योंकि साधुओं का संकल्प क्या है? भगवत प्राप्ति के लिए घर छोड़ा है ना, तो भगवत प्राप्ति के संबंधी सारे जो साधन है, उसकी प्राप्ति उनके लिए योग है। उसके लिए जो आवश्यक उन्हें जो प्राप्त भक्ति ज्ञान वैराग्य है ना, उसे टिकाए रहना रखना, ये उनके लिए क्षेम है। और उस योग क्षेम का वहन तो वो करते ही थे। इसलिए उस समय के साधुओं में जो ब्रह्मनिष्ठा थी, वास्तविक जो वो ब्रह्मनिष्ठ थे, वास्तविक वो श्रोत्रिय थे। और इसलिए जिस संकल्प के लिए उन्होंने घर छोड़ा था, उस संकल्प के निमित्त जो योगक्षेम है, भगवान उसका निर्वहन करते ही थे। तुमने योगक्षेम का अर्थ केवल देह के योगक्षेम के लिए लिया है, तो वो गलत है। ही दृष्टी मला त्यांच्याकडून प्राप्त झाली आणि एक खरोखर असं वाटतं की पदोपदी ह्याचा अनुभव होतो की आपण जर देवासाठी एखादी गोष्ट करतो ना, ज्या काही गोष्टीच्या कमी असतील, देव सगळं पूर्ण करतो। ध्रुवांच्या डोळ्यासमोर अंधार आहे, कुठं जायचं माहीत नाही, काय करायचं माहीत नाही, कोण मार्गदर्शन करणार आहे माहीत नाही। आणि ज्यावेळेस कोणाचाच आधार नसतो ना, त्यावेळेस साक्षात भगवंत कृपा करतो। भगवंत थेट कृपा करत नसतो, भगवंत हा साधू संतांच्या माध्यमातून कृपा करतो। देवर्षी नारद जात होते, पाहिलं छोटंसं 5 वर्षाचं पोर युवनामध्ये चाललंय, जवळ आले आणि म्हणाले, कोण आहेस काय नाही, परीक्षाही घ्यावी असा विचार केला। मी आता जास्त श्लोकक्रमात जाणार नाही, सार सांगतोय आपल्याला। परीक्षा घ्यावी असं नारदांना वाटलं। तो म्हणाला, माझं नाव ध्रुव आहे आणि मी तपस्येला चाललोय, मला आढळ असं स्थान पाहिजे जिथून कोणी मला हलवणार नाही, भगवंताची प्राप्ती। नारद म्हणाले, भगवंत कुठं आहे माहिती आहे? नाही। भगवंत कसा दिसतो माहिती आहे? नाही। भगवंत त्याला कसं प्राप्त करता येईल हे माहिती आहे? नाही। अरे मग कसं प्राप्त करणार आहेस तू? तू देवाला पाहिलं नाहीस तर देवाचं ध्यान तू कसं करणार आहेस? ध्रुव म्हणतो, महाराज मी देवाला पाहिलं नसेल पण देव तरी मला पाहतोय ना, काय तो माझ्यावर कृपा करणार नाही? नारद म्हणाले, अरे तिथं वाघ जंगलामध्ये वाघ असतात, काय खाशील पिशील? तिथं काही आई दूध पाजायला नाही तुला? महाराज झाडाचे फळं तोडून खाईल आणि एखाद्या वाघ सिंहाने तुला खाऊन टाकायला आला तर? महाराज ज्यांनी देवासाठी घर सोडलंय त्याची रक्षा देव करत नाही का? काय म्हणणार देवर्षी नारद? 12 महामंत्राचा उपदेश केला, कुठं जायचं हे सांगितलं। तत्तात गच्छ भद्रन्ते यमुनायास्तटं शुचिः पुण्यम मधुवनयत्र सान्निध्यम नित्यदाहरे। मधुवनाच्या ठिकाणी तू जा आणि तिथं तपस्या कर। तपस्या सुरू झाली, चढत्या क्रमाने सुरू झाली। त्रिरात्रांते कपित्थ बदिराशना। सुरुवात कशी केली आहे? 3 दिवसातून एकदा ते फळ खायचे। नीट ऐकलं ना तुम्ही? 1 दिवसातून 3दा नाही, 3 दिवसातून एकदा। आणि काय खायचं तर ते कपित्थ कवट वगैरे असतं ना, पडलेले कवट वगैरे ते घ्यायचे, बोरं खायचे आणि हळूहळू तेही सोडून दिलं। नुसत्या पालापाचोळा खायचे, हळूहळू तेही कमी केलं। नुसतं पाणी प्यायचे, हळूहळू पाणी सोडलं, फक्त श्वास घेऊन राहू लागले। 5 महिने असे गेले आणि ध्रुव महाराजांना उत्कट भावना, अरे मी इतकं तीव्र तप करतोय, अजून देव आला नाहीत, काय चुकतंय? असं म्हणून एक दीर्घ श्वास घेतला
आणि संकल्प केला, आता पुढचा श्वास त्याच वेळेस घेईल ज्या वेळेस भगवंत येईल, आणि जर नाही आला तर देह पडला तरी चालेल. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. हे ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष दिसतं. आणि ध्रुव महाराज तीव्र त्या तपस्येमध्ये स्थित होऊन गुरुमंत्राचा जप करतायत. जसं त्यांचा श्वास चढवतात आणि श्वास रोखून तपस्येला लागतात, सगळ्याच्या सगळ्या चराचर सृष्टीवर त्याचा प्रभाव होतो. देवतांची सुद्धा श्वास रोखल्या जातात. देवता भगवान श्रीमान नारायणांकडे जातात. देव म्हणतात, काळजी करू नका, मी माझ्या भक्तावर कृपा करेल, मला त्याला बघायला जायचं. अरे ध्रुव देवाच्या दर्शनासाठी तळमळतायत, ही गोष्ट खरी आहे, पण देवसुद्धा ध्रुवाच्या दर्शनासाठी तळमळतोय. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. देवानी माऊलींचा एक सुंदर भाव आहे. देवाच्या हातामध्ये शंखचक्र. शंख कशासाठी? शंख निर्भय करण्यासाठी. शंख वाजवून आपल्या भक्तांना निर्भय करा की मी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे निर्भय करण्यासाठीच म्हणून शंख आहे. चक्रगदा कशासाठी आहे? दुष्टांना मारण्यासाठी. पण देवाच्या हातामध्ये कमळसुद्धा आहे. ते कशासाठी हो? त्याचं उत्तर भागवतात नाही आहे, त्याचं उत्तर दुसरी तिसरीकडे कुठं नाही, त्याचं उत्तर भगवंतांनी ज्ञानेश्वरी दिलं आहे. देव म्हणतात की जसं भक्ताला मला पाहण्याचं, माझ्या दर्शनाची इच्छा असते ना, भक्ताच्या मनामध्ये तर कदाचित सामान्य इच्छा असेल, माझ्या मनामध्ये भक्ताला पाहण्याची तीव्र इच्छा होती. कशी तीव्र इच्छा? याला काय म्हणतात माता माऊल्या? त्याला डोहाळा म्हणतात. माऊली म्हणतात, भगवान श्रीकृष्ण माऊलींच्या मुखातून अर्जुनाला म्हणतात, तो पहावा हे डोहाळे, मनोनी मज अचक्षुंसी डोळे. मी मुळात न मला नेत्र आहेत, न मला हात आहेत, न मला अवयव आहेत, न मला काही आहेत, आणि असं असताना सुद्धा मी निर्गुण निराकार आहे, पण सगुण साकार झालो. हे डोळे धारण केले कशासाठी? त्या माझ्या प्रिय भक्ताला पाहण्यासाठी. तो पहावा हे डोहाळे, मला डोहाळे लागतात. डोहाळे म्हणजे तीव्र इच्छा आहे. म्हणून मग अचक्षुंसी डोळे. आणि मी हे जे कमळ घेतलंय नाही, कशासाठी घेतलंय? ज्यावेळेस माझा भक्त रोज रोज फुलं वाहून माझी पूजा करतो, ज्यावेळेस त्याचा अंतिम जन्म असेल ना, आणि त्या अंतिम जन्मामध्ये ज्यावेळेस त्याला माझं दर्शन होईल आणि मला वाकून तो नमस्कार करेल ना, मी सुद्धा माझ्या हाताचं फूल घेऊन त्याच्या डोक्यावर ठेवून मी सुद्धा माझ्या भक्ताची पूजा करेल. म्हणून मी कमळ धारण केलं. देवाला सुद्धा वाटतं की आपण आपल्या भक्तांचं दर्शन करावं. अरे मला सुद्धा ध्रुवाला भेटायची इच्छा आहे. देव वैकुंठातून निघतात आणि प्रकट होतात. श्रीमन्नारायण भगवान की. आता ध्रुवाच्या समोर भगवंत आहेत आणि ध्रुव महाराज डोळे बंद करून त्यांची तपस्या चालू आहे. आपल्या हृदयामध्ये ध्यान करतायत. सदा वसंतम हृदयारविंदे. हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करतायत, ते तीव्र ध्यान करतायत. देव समोर आहेत, पण देव आता ध्रुव महाराजांना माहीत नाही, डोळे बंद आहेत. देव थोडा वेळ ध्रुवांकडे पाहत राहतात. आई आपल्या लेकराला नटवते. आणि कशाला नटवते हो? त्या लेकराला त्या सौंदर्याचं काही गांभीर्य आहे का? त्या लेकराला त्या सौंदर्याचा काही संबंध आहे का? नाही. त्या लेकराला चांगलं वाटावं म्हणून नाही, आईला स्वतःला चांगलं वाटावं म्हणून ती नटवते. आईला उगाच असं लेकराकडे बघत राहावं असं वाटतं. तसं ना भगवंत ज्यावेळेस आले ना, ध्रुवाकडे बघत बसले. आधी डोळे भरून ध्रुवाला पाहिलं आणि आता इतका वेळ झाला डोळे बंदच आहेत. देवाने काय केलं? हृदयामध्ये जे स्वरूप प्रतिष्ठित होतं ना, ते स्वरूप अंतर्धान केलं. आणि जसं अंतर्धान केलं, डोळे उघडले. पाहतात काय? ज्या स्वरूपाचं ध्यान हृदयामध्ये करत होते, ते स्वरूप अगदी समोर उभं होतं. सशंखचक्रम सकिरीटकुंडलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. सुंदर ते स्वरूप. ज्या वेळेस मी हा प्रसंग वाचतो ना, मला पूज्य आप्पांना झालेल्या
वरदनारायणाच्या दर्शनाची आठवण होते. बिलकुल असं स्वरूप, असंच चतुर्भुज ते स्वरूप. आणि ज्या ज्या वेळेस त्या गंगोत्रीच्या सूर्यकुंडाच्या पलीकडे त्या मार्गाने चलत असतं ना, डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत असतात की हेच ते ठिकाण आहे जिथं साक्षात तो परमात्मा प्रकट होऊन आपणांना प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. देव समोर उभे राहतात. ध्रुवांना काय बोलावं कळत नाही. पस्पर्श गालम कृपया कपोले. आपला शंख घेतात, ध्रुवाच्या गालाला लावतात. जसं शंखाचा स्पर्श होतो ध्रुव बोलायला लागतो. अद्वितीय प्रासादिक स्तुती ध्रुवाच्या श्रीमुखातून निघते. योऽन्तः प्रविश्य मम वाच्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जो सगळ्यांचा अंतरात्मा आहे, सगळ्यांना जो बळ देतो, प्राणरूपाने सगळ्यांमध्ये संचारून जो सृष्टीचं नियमन करतोय ना, त्या भगवंताला माझा नमस्कार असो. अतिदिव्य स्तुती, ध्रुवस्तुती हे खूप सुंदर प्रकरण आहे बरं भागवतातलं. अमर अलंकार आहे भागवताचा. सुंदर स्तुती करतात आणि देवाला काहीही ध्रुव आपल्या तोंडाने मागत नाहीत. पण देव म्हणतात की बाबा छान तप झाले, आता तू न जा आणि राज्य कर. तर राज्य कर. आता काय हे बघा, खूप मोठी एखादी घटना घडली ना, काय बोलावं हे कळत नाही. एकदम एखाद्या मोठ्या माझ्या स्तराने बोलतोय मी, मोठा सिद्ध योगी, एकदम समजा शंकराचार्य, आपण शंकराचार्यांच्या दर्शनाला आहोत. एखादी गोष्ट आपण ठरवून गेलो ना, हे त्यांना बोलायचं आहे, विचारायचं आहे, ते तिथं गेलं की सुचत नाही. तर असं होतं. आता साक्षात परमात्मा डोळ्यासमोर आहे, काय बोलावं काय करावं ते अपमानन, ते राज्यन, ते आढळ, ते काहीच तोंडात आलं नाही. हा सिद्धांत आहे बरं का. तुम्ही सकामतेने जरी भक्तीला लागलात ना, हळूहळू ती उपासना, ती भक्ती तुम्हाला निष्काम करून टाकते. नंतर काहीच मागावी इच्छा उरत नाही. पण इच्छा उरली नाही तरी तुम्ही कुठल्या संकल्पाने तुम्ही तपस्या सुरू केली होती, कुठल्या संकल्पाने तुम्ही भक्ती सुरू केली होती, कुठल्या संकल्पाने तुम्ही उपासना सुरू केली होती, ते फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संकल्प नेहमी चांगला करत जावा. एकदाच तुम्ही एखादा दोषयुक्त जर संकल्प करून सुरुवात केली, तुम्ही नंतर निष्काम झालात तरी ते फळ, दोषयुक्त फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. तर झालं असं की ध्रुवांनी तर काही मागितलं नाही, देवाने आशीर्वाद देऊन परत पाठवलं. आपल्या देवाची आज्ञा होती तर आपल्या राज्याकडे निघाले तर काय, राज्याच्या जसं जवळ येत आहेत, राजा उत्तानपाद, सुनीती माता, सुरुची माता, सगळ्याच्या सगळं मंत्रिमंडळ, सगळ्याच्या सगळे प्रजाजन हे ध्रुवाचं स्वागत करायला हे पुढं येत आहेत. हाच ध्रुव होता 6 महिन्यापूर्वी आपल्या वडिलाच्या मांडीवर सुद्धा बसायचा अधिकार नव्हता, आणि आज सगळं राज्य हे त्याला स्वागतासाठी येतं आहे. हत्तीवर बसून मिरवणूक काढली त्याची. संत सांगतात, जा पर कृपा राम की होई, ता पर कृपा करे सब कोई. ज्यावर भगवंताची कृपा होते ना, जगाला त्याच्यावर कृपा करावी लागते. म्हणून जगाने जर कृपा करावी असं वाटत असेल ना, तर जगदीश्वराची शरण घ्या. जग तुमच्यावर कृपा करेल म्हणजे करेल. राज्याचा स्वीकार करतात. राज्याचा स्वीकार करून छान राज्य करतात. आणि आता त्या सावत्र आईचा मुलगा, हा सावत्र भाऊ उत्तम, दीर्घकाळ राज्य केल्यानंतर, आता परत सांगतो, ध्रुव महाराजांनी बालपणी तप केलं आणि वृद्धावस्थेमध्ये सुद्धा तप केलं. आणि दोन्ही वेळेस तपस्येसाठी, आता इतकं चिंतन आपण ऐकलं ना, काहीतरी निमित्त लागतं. काहीतरी निमित्त असल्याशिवाय घर सुटत नाही. ज्योतिषाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ते शनी निमित्त मानतात घर सोडायला, साधू व्हायला. शनी त्रासदायक असला की बरोबर संन्यास घ्यायला लावतो तो.
तर आता उत्तर आयुष्यामध्ये वानप्रस्थाच्यासाठी तपस्या करण्यासाठी निमित्त काय झालं, हा उत्तम हा वनामध्ये गेला आणि त्या यक्षांशी ह्याचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये तो मारला गेला. बघा, एकाने तपस्या करून वनामध्ये जाऊन मृत्यूला जिंकलं आणि दुसऱ्याने वनामध्ये जाऊन मृत्यूला प्राप्त झाला, दुर्गतीपूर्ण मृत्यूला प्राप्त झाला. त्याची आईसुद्धा त्याच्या वियोगामध्ये मरण पावली. आणि हे बरं, आता हे ध्रुव महाराजसुद्धा त्या सावत्र भावासाठी त्या यक्षांशी लढले. इतकं घनघोर युद्ध झालं की ते परत मनु महाराजांना समजवायला यावं लागलं, अरे बाबा तू भक्त आहेस, तू कशाला हे वाद करतोयस. त्यांना आपली चूक लक्षात येते आणि परत वनाकडे जातात उत्तरायुष्यामध्ये आणि तिथं तप करू लागतात. ऋषिकेश सगळ्यांनी पाहिलंच असेल, हिमालयाची सुरुवातच आहे. आणि त्या ठिकाणी असं सांगतात, जिथं लक्ष्मण झुला आहे, ब्रह्मपुरी, शिवपुरी हे जे क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रामध्ये ध्रुव महाराजांनी तप केलं. गंगेचा खळखळाट असा वाहत होता, इतका आवाज यायचा, ध्रुव महाराजांना विक्षेप होऊ लागला. आणि ध्रुव महाराजांनी विचार केला की विक्षेप होता कामा नये, दुसरीकडे जाऊन बसावं. माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या वर्णन केल्यानं किती शांत जागा पाहिली. थोडा पक्ष्यांचा थोडासा किलबिलाट असेल तर आम्ही ना न म्हणू असं माऊली म्हणतात. चालेल, आम्ही नाही म्हणणार नाही त्याला, म्हणजे तेवढाच एक्सक्यूज आहे फक्त. जेवढा एक्सक्यूज गोरठ्यामध्ये काही मिनिटांचा असतो फक्त प्रवचन संपवायला, तेवढाच एक्सक्यूज. तर पण गंगेचा नाद आजही इतका खळखळाट आहे की त्याच्यामध्ये ध्यान लागणे आणि ते हे होणे मोठी गोष्ट आहे खूप. तर ध्रुव महाराज उठून जायला लागले. गंगा माता साक्षात प्रकट झाली. गंगा मैया की. अहो महाराज, कुठं चाललात तुम्ही? तुमच्या साधूंच्या उपस्थितीमुळे तर तीर्थाला तीर्थत्व आहे, तुम्ही जाऊ नका. ध्रुव महाराज म्हणतात की मला ना ध्वनीचा खूप विक्षेप होतोय, त्यामुळं मी चाललोय. गंगा माता म्हणते आजपासून मी इथं शांत व्हाईल, आजपासून इथं माझा आवाज राहणार नाही. आणि हजारो वर्षांपूर्वी साधूला दिलेला शब्द आजही गंगा माता पाळते. तुम्ही लक्ष्मण झुला, ब्रह्मपुरी खरोखर बघण्यासारखं स्थान आहे बरं, ब्रह्मपुरी खास करून. इतकं शांत गंगा माता वाहते, इतकं शांत वातावरण आहे. ते ऋषिकेश तर इतकं गजबजलेलं आहे, आज हरिद्वार ऋषिकेश तर पूर्णच गजबजलेलं आहे. त्या ब्रह्मपुरीमध्ये बसलो तर आपण गंगोत्रीमध्ये बसल्यासारखं वाटतं. फक्त गंगोत्रीचा जो इतका बर्फाचा आणि थंडीचा जो त्रास आहे तो तिथं होत नाही. गंगेचं मोठं पात्र आहे आणि असा जणू असं बर्फ असा स्लाईड वाहतोय असं तिथलं आजही स्वरूप आहे. आणि चांगल्या वैष्णव साधूंचे तिथं आश्रम आहेत, अगदी शांत पक्के घाट आहेत, सगळी व्यवस्था, पण येणारं कोणी नाही, सुमसान आहे. एखादा शिबिराचा विचार तिथंही करावा, खूप सुंदर स्थान आहे बघा. तर साधूला दिलेला शब्द आजही गंगा माता, इतकं सुंदर सुरम्य स्थान आहे तिथं. ध्रुव महाराज तिथं त्यांची तपस्या परिपूर्ण होते आहे. आणि आता ध्रुव महाराजांना दिव्य विमान येतं समोर, मृत्यूदेवता येते आणि तीही नमन करते. त्या मृत्यूदेवतेच्या डोक्यावर पाय ठेवून विमानामध्ये आरूढ होतात. श्री ध्रुव महाराज की जय. मृत्यूवर मूर्ध्निपर्यंत तवा असं इथं वर्णन आहे. मृत्यूच्या डोक्यावर कोण पाय देऊ शकतो? न योगी पाय देऊ शकतो, न ज्ञानी पाय देऊ शकतो. भगवंताचा तीव्र भक्त हा मृत्यूच्या डोक्यावरही पाय देऊन जातो. हजारो वर्षापूर्वी घडलेला हा इतिहास. पण तुम्ही सांगा, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे घडलं की नाही? विमान आलं आणि माझ्या मनीचा हा भाव आहे बरं, मला उत्कटतेने वाटतं. आपण आप्पांच्या समाधीचा जो आपण प्रसंग पाहतो की आप्पा 3 दिवस जप करत होते, पण मला असं वाटतं अन्यथाही असू शकेल. गीतेमध्ये जे शुक्ल पक्ष आणि शुक्ल कृष्णे गती हे ते वगैरे जे देहत्यागाचं जे वर्णन आहे की शुक्ल पक्ष उत्तरायण इत्यादी असावं, तिथं काय अर्थ केला आहे? शुक्ल पक्ष उत्तरायणाभिमानी देवतेंची उपस्थिती असावी. आप्पासुद्धा ज्यावेळेस त्यांच्या समाधीचं प्रयाणाची वेळ असेल ना, आता आपल्याला ह्या भौतिक डोळ्यांनी काय दिसणार आहे, पण तिथं सुद्धा मृत्यूदेवता आलेली असेल आणि सूक्ष्म शरीराने त्याच्याही डोक्यावर पाय ठेवून आप्पा वरदनारायणाच्या चरणी लीन झाले असतील.
ध्रुव महाराज ज्याप्रमाणे लीन झाले, अरे समाधी ही आजही शक्य आहे हे आपणच्या जीवनाकडे पाहून असं वाटतं. ध्रुव महाराज विमानामध्ये आरूढ होतात. मनामध्ये एक खंत राहते, ज्या मातेच्या प्रेरणेने मी ज्या मातेने, जी माता माझी प्रेमाची होती तिचं काय. पुढं तिच्याही ते विष्णुदूत म्हणतात, पुढचं जे विमान दिसतंय ना त्याच्यामध्ये तुमच्या माता आहेत. अरे तुमच्यासारखा चांगला श्रेष्ठ भक्त ज्या घरामध्ये उत्पन्न होतो त्याच्या मातेचं कल्याण होणार नाही. कुलम पवित्रम जननी कृतार्थ. ध्रुव महाराज ध्रुव लोकामध्ये प्रतिष्ठित होतात. आजही आपल्या ऋषी परंपरेमध्ये, आपल्या कर्मकांडामध्ये आपण वास्तुशांतीसुद्धा करतो ना, तर 2 देवतेंचं पूजन आहे. एक वास्तू आणि दुसरा ध्रुव. वास्तूचा निक्षेप आपण घराच्या त्या आग्नेय ईशान्य कोपऱ्यामध्ये वगैरे करत असू, पण ध्रुवांचं आपण पूजन करतो का. त्यावेळेसपासून परंपरा आहे. ध्रुवत्वं ध्रुवकर्तात्वं ध्रुवदेवो महाबलः अचलं कुरु कल्याणम ध्रुवदेव नमोस्तुते. आमचा अचल कल्याण कर. ज्या प्रकारे तुम्हाला अडीक स्थान प्राप्त झालं ना, तसं आम्ही ह्या ज्या घराची वास्तुशांती करतोय ना, हे स्थानसुद्धा आम्हाला अडीक असं लाभू दे, अशी प्रार्थना ध्रुव महाराजांना करण्यात येते. संक्षेपाने 5 दिवसाच्या या सत्रामध्ये यथावकाश, यथासंभव, यथामती मी वर्णन करण्याचा प्रयत्न केला. मी एवढंच म्हणेल, काही चूक झाली असेल तर माफ करा असं म्हणणार नाही, कारण की पुष्कळ चुका झाल्यात हे मलाही कळतंय. म्हणून बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ही प्रार्थना पूज्य आप्पा, पूज्य दादा यांच्या चरणी आहेच, पण उपस्थित तुम्ही सर्व मंडळींच्या चरणी माझी प्रार्थना आहे बरं. कारण की मी इतकं तरी ठामपणे सांगू शकतो की तुम्ही सर्वांपेक्षा मी हा वयाने लहान आहे, आणि त्यामुळे तुम्हाला मला क्षमा करण्याचा अधिकार आहे. पूज्य अण्णांना तर मी पहिल्यांदा ह्यावेळेस पाहिलेलं आहे. अगदी आपांचं स्मरण होतं. इतकं छान त्यांचं मार्गदर्शन, उद्बोधन, इतका छान सरळ प्रेमळ स्वभाव. नांदेडकर काकांची विद्वत्ता पाहून तर मला बोलताना अशी धडकी भरते की इतके सगळे तयारीचे सगळे परळीकर काका असतील, आमचे दुसरे काका असतील, आमचे आप्पा, आतिथ्यसुद्धा कसं असावं. येताना पहिल्या दिवशी ट्रेन काहीतरी 4:30ला येणार होती, आणि गोविंदाप्पा म्हणाले मी तुम्हाला घ्यायला येतो. मी 3दा म्हणलं आप्पा कोणाला तरी ड्रायव्हरला पाठवा तुम्ही. 4ला 4:30ला यायचं म्हणजे 3 वाजेपासून जागून हे राहावं लागतं. ते म्हणाले नाही मी स्वतः येणार. हे आतिथ्य, हे प्रेम. आमचे उमरीकर काका असतील, आमच्या विष्णू सहस्रनामाची टीका लिहिणारे काकू असतील. अहो मी ते विष्णू सहस्रनाम वाचलं, खरोखर सिद्ध झालेलं आहे बरं ह्या भूमीमध्ये. विष्णू सहस्रनाम जर कुणाला जर सिद्ध करायचं असेल ना, काही करू नये, फक्त गोरठ्यामध्ये येऊन 12 पाठ करावेत, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कुणाचं नाव घेऊ, कुणाचं सोडू, इतकंच म्हणेल. ज्यांचे नाव घेतोय ना त्यांचे नाव जिभेवर आहेत, आणि ज्यांचे नाव नाही घेत ना त्यांचं नाव हृदयात आहेत. सर्वांना नमस्कार करतो आणि एवढंच म्हणतो की आपल्या सर्वांची कृपा असावी. इतकंच म्हणून वाणीला विराम. पुंडलिक वरदहर विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 4 दिवसांपासून आदरणीय श्री प्रणव शास्त्रींचे प्रवचन आपण या ठिकाणी ऐकतोय. कार्यक्रमाला येण्यासंबंधी विचारणा करण्यासाठी दूरभाषेवरती बोलणं झाल्याबरोबर त्यांनी क्षणार्धामध्ये होकार दिला. म्हणले पुष्कळ दिवसांची माझी इच्छा पूर्ण होती आहे आणि मी नक्की येईन, आणि त्या पद्धतीने ते आले. आदरणीय श्री पूजनीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचे ते कृपापात्र शिष्य आहेत. मला वाटत नाही या पलीकडे त्यांचा अधिकार वर्णन करण्याचे दुसरे कुठल्या शब्दांची आवश्यकता आहे. परवाच यूट्यूबवरती स्वामीजींच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहत असताना गोविंददेव गिरीजी महाराजांना कुठेतरी तात्काळ जावं लागलं. इमर्जन्सीमध्ये आपण जसं जावं लागतं म्हणतो तसं त्यांनी जाताना त्यांची ती त्या दिवसाची कथा पूर्ण करण्यासाठी म्हणून शास्त्रीजींना त्या ठिकाणी नियुक्त केलं आणि मग ते गेले. मला वाटतं या पलीकडे आणखीन आपण काय बोलावं. साधक
तपस्वी असं वर्णन त्यांनी स्वतः त्या व्हिडिओमध्ये केलेलं मला स्मरत आहे. अतिशय प्रेमळ भावानी मला म्हणले विषय कुठला घेऊ. म्हणलं आम्हाला पचेल असा विषय घ्या, कारण तुमच्या संचाराचं क्षेत्र खूप मोठं आहे. त्या मानाने आम्हाला झेपेल असं काहीतरी घ्या. म्हणले ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आणि ते त्यांनी आज आपल्या पुढे केलं. ते म्हणले मला सहजपणे कुठेतरी संचार करत असताना इकडे तिकडे जायला होतं, आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे मला ते सांभाळलं जात नाही, मग काय करू. म्हटलं तो प्रश्नच नाही आहे. आमच्यासाठी सरोवरच अमृताचं आहे, कुठल्या कोपऱ्यामध्ये गेलोत तरी विषय आमच्यासाठी तोच असणार आहे. आणि अक्षरशः आपण ही अवस्था 4 दिवस अनुभवली. अशी अनेक मोठी व्यक्तिमत्व या ठिकाणी इतका लांब प्रवास करून येतात. केवळ पूज्य आपांच्या दादांच्या बद्दल असलेल्या प्रेमादर भावनांनी येतात. आपला लाभ एवढाच आहे की आपण यांच्या पायाशी असल्यामुळे आपल्याला असे लाभ वरचेवर होतात. आपण काही करावं अशी खरोखर शक्यता नाही आहे, पण तरीही एक उपचाराचा भाग म्हणून आपण प्रतिष्ठानतर्फे आपल्या आदराची भावना म्हणून एक छोटासा सत्कार या ठिकाणी शास्त्रीजींचा करू. तो आमच्या प्रेमाची भेट म्हणून शास्त्रीजींनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे. कुंडली कंवरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. शास्त्रीजी या ठिकाणी बसतील.